वरेडी कोळीवाड्यात विविध विकास कामांचे उद्घाटन. सभापती वैकुंठ पाटील यांचा ग्रामस्थांकडून सत्कार. पेन तालुक्यातील वरेडी कोळीवाडा येथे विविध विकास कामे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेचे कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध विकास सभापती वैकुंठ पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या हस्ते वरेडी कोळीवाडा गणपती मंदिर ते खिरकोळी देवी रस्ता, अंतर्गत रस्ते, खिरकोळी देवी शेड, पाईपलाईनद्वारे घरोघरी पाणी पुरवठा, व्यायामशाळेचे नूतनीकरण तसेच स्वखर्चातून उभारण्यात आलेल्या विक्रम मिनीडोर रिक्षा स्टँडचे उद्घाटन श्रीफळ वाढवून करण्यात आले. कार्यक्रमात बोलताना सभापती वैकुंठ पाटील यांनी निवडणुकीपुरते नव्हे तर सर्वसामान्यांच्या विकासासाठी सातत्याने काम करत असल्याचे सांगितले. रोजगार हमी योजनेसह विविध शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच संजय गांधी योजनेची कामे प्रभावीपणे राबवण्यात येतील आणि वरेरी गावासाठी 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून भव्य सभागृह उभारण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी प्रशासक गणेश भंडारकर, ग्रामसेविका शीतल पाटील, नरेंद्र कोळी महाराज, नरेश कोळी, JD कोळी, नितीन मोकल, राजाराम कोळी यांच्यासह वरेडी गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. निश्चितपणे ज्या गावाने मला ताकद दिली त्या गावाला ताकद देण्याचं काम येत्या काळात करणार आहे. वरेडीतल्या माझ्या भगिनींचे प्रश्न सुटले पाहिजेत, माझ्या भगिनींना पण रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळाला पाहिजे या हेतूने या ठिकाणी काम करणार आहे. शेवटी समाजातील शेवटच्या तळागाळातील माणसांचं काम करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपलं पाऊल चाललेलं आहे. आपण आता अंतर्गत रस्ते त्या ठिकाणी या गावाला पूर्णपणे पाणी पुरवठा प्रत्येक घरात आज पाणी पोहोचलेलं आहे. कारण येथे खूप पाण्याचा इथं प्रॉब्लेम होता, 15 वर्ष पाण्याचा प्रश्न होता, पण आता खूप मोठा प्रश्न या ठिकाणी सुटलेला आहे. त्याचबरोबर अंतर्गत रस्ते आहेत, त्याचबरोबर काही गटारांची त्या ठिकाणी कामं आणि आताच आपण सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी सभागृहाची सुद्धा मागणी त्यांची मान्य केली आहे. येत्या काही कालावधीमध्ये चांगलं सुसज्ज असं सभागृह या ठिकाणी सज्ज होणार आहे. कोळी बांधव माझा आहे आणि मी कोळी बांधवांचा आहे, त्याच्यामुळे मी आता या सगळ्या लोकांच्या समवेत शपथ घेतो की या बांधवांसाठी शेवटपर्यंत काम करत राहणार. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.